पुढची बातमी बघूयात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखी एका भोंदूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोंदू गणेश शिंदे याच्यावरती श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये महिला अत्याचारासह जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आजार बरे करून देण्याच्या नावाखाली तो भक्तांची आर्थिक लूट करायचा। पीडित महिलेकडून देखील पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्यानं या भोंदूनं 20 लाख रुपये उकळल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा देखील प्रकार समोर आलाय। या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। भोंदू गणेश शिंदे याच्या बेलापूर इथल्या दरबारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। प्रकरण ताजा असताना संगमनेर तालुक्यात राजेंद्र गडगे नामक एक भोंदू समोर आला आणि त्यानं मंत्रोच्चारानं आजार बरे करण्याचा दावा केला। हे प्रकरण अद्यापही सुरू असतानाच आता नवीन एक प्रकरण श्रीरामपूर तालुक्यात समोर आलंय आणि ते आहे गणेश शिंदे या व्यक्तीचं। गणेश शिंदे हा श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव रोडवर असणारं त्याचं हे घर आहे आणि याच ठिकाणी दावल मलिक बाबांचा तो भक्त असल्याचा दावा करत त्याने एक खोली तयार केलेली होती आणि या खोलीमध्ये दर गुरुवारी अनेक भक्त या ठिकाणी आपल्या समस्या निवारणासाठी येत होते। तसं पाहिलं तर दररोज देखील या ठिकाणी अनेक भक्त यायचे। मात्र काल गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी जर आत्ता पाहिलं तर एकदम शांतता आहे। एकूणच जर पाहिलं तर गणेश शिंदे याच्यावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात एका महिलेनं फिर्याद दाखल केली आहे व तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे। मात्र एकीकडे भोंदू अशोक खरात असेल, त्यानंतर राजेंद्र गडगे आणि आता हा गणेश शिंदे, या ठिकाणी याचं जर देवघर पाहिलं तर हा दावल मलिक यांचा भक्त असल्याचा दावा करत त्यांची शक्ती त्याच्यात असल्याचं तो सांगायचा आणि या ठिकाणी अनेक भक्त जे यायचे त्यांच्यावर तो उपचार करायचा किंवा त्यांना वेगवेगळे मार्ग सांगायचा असं या ठिकाणच्या परिसरात सांगितलं जातं। तर दुसरीकडे जे गणेश शिंदेचे नातेवाईक असतील किंवा त्यांची आई असतील यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। जर 3 वर्षापासून असा काही प्रकार माझा मुलगा करत होता तर मग त्यावेळेसच ती महिला पुढे का आली नाही, अचानक ती महिला पुढे कशी आली असा प्रश्न देखील या कुटुंबियांनी केलाय। पोलीस तपासात नक्की या महिलेने केलेले आरोप असतील आणि किंवा या व्यतिरिक्त अजूनही काही महिला किंवा अजून कोणी ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असे कोणी समोर येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर। दरम्यान भोंदू गणेश शिंदे याच्या आईनं आपल्या मुलावरती जे आरोप होत आहेत ते सगळे फेटाळलेले आहेत आणि त्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आल्याचं देखील वक्तव्य केलंय। 20 लाख रुपये तिने ते सांगितले बा यांनी घेतले। एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून, ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात त्याच्यात राहिला असतो। अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही इथं जगतो एवढ्या याच्यामध्ये आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय। बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला, कोणाला म्हणली नाही, कोणाला बोलली नाही, मग हिने आत्ताच काय हिला आलं? हिच्या मागं याच्या मागं कोण आहे? ह्या हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।